त्याच्यानंतर इकडे तुम्ही बॉडी खाली उतरा. हे पहिलं नाही की जे आपण जाऊ द्या म्हणून विचार करू होता. हे लई व्हायलेत ऍक्सिडेंट. कशामुळे व्हायलेत, काय बरं, याचा कारणीभूत कोण आहे? हे कोण ट्रकवाले जेवढे जे बेफाम चालवलेत, अंधाधुंद चालवलेत आणि लोकांना चिरडालेत, जोपर्यंत याचा पत्ता लागणार नाही आणि याच्या मागं कोण सपोर्ट करते त्यांचा पत्ता लागणार नाही तोपर्यंत हे बॉडी की नाही इथून हटणार नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे PM झाल्यानंतर बी आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही. हे पहिली बॉडी नाही, खूप झालं ते. याच्या मागं कारण काय आहे? वाळू माफिया आहे, कोण आहे? माती माफिया आहे, मोरू माफिया आहे, खनिज तनज आहे, कोण आहे? याच्यामुळं काय व्हायला तेवढे ॲक्सिडेंट अनगिनत व्हालेत. आज आम्हाला कळली म्हणून आम्हाला कळाले की दर्द काय आहे. हे चालणार नाही. किती वेळ चालणार? याची काही ना काही कुठे ना कुठेतरी स्थापना झाली पाहिजे, स्टॉप झाला पाहिजे आणि खऱ्या गुन्हेगाराला, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. तोपर्यंत आम्ही हे तर आमच्या भावाचा प्रेत घेणार नाही, हे आम्ही खणखणीत सांगतो. कुठं झालंय ते सांगा. हे ॲक्सिडेंट जे ते झालेलं आहे ते मुतकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते आणि तिथं अनगिनत वाहन चालत आहेत, वाळू माफिया चालत आहे, खनिज याचे चालत आहेत. याच्यानंतर पुन्हा अनगिनत नाही, आता मी सांगू शकत नाही तेवढे आहेत, पण समजदारांना समजून घ्यावं की कुठं पाणी मुरत आहे. हे जोपर्यंत पाणी मुरत आहे जे थांबणार नाही तोपर्यंत असे ॲक्सिडेंट होणारच आहेत, असे लोक मरणार आहेत. या लोकांचं कोण वाली आहे जोपर्यंत माहीत होणार नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. पोलीस प्रशासन राहो का महसूल विभाग राहो, तहसील विभाग राहो, त्याने हे तर याचा तपास लावा आणि सरळ सरळ आमच्या भावाचं जे आज जे झालेलं आहे त्याचा आरोप त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सविस्तर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही घटनेचा पंचनामा करून समजा शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही घटनास्थळाचा पंचनामा जे उडील त्याला जोपर्यंत अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही, हे मी खणखणीत सांगतो. सदरील घटना हे कुठं घडलेली आहे? सदरील घटना ही मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली आहे आणि मुगड ते आमदुरच्या मध्यम जे आपला मातासाहेब पॉईंट आहे तिथे जे हॉटेल आहे त्या हॉटेलसमोर कैद झालेली आहे CCTV कॅमेऱ्यात. आणि ती जे कॅमेऱ्यामध्ये जे CCTV कॅमेरे झालेली आहे त्याचा तर तुम्ही त्याचे जे फुटेज काढा, जो कोणी आरोपी आहे त्याला तुम्ही दाखल आमच्या समोर करा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा. सदरील मरते आपले कोण कोण आहेत ते? आता जे बी आहेत वाळू माफिया राहो, हे आपले कोण आहेत? हे माझा भाऊ आहे, माझ्यापेक्षा मोठा आहे. मला कन्हैयासिंग ठाकूर म्हणतात त्याला, उर्फ कन्हैयासिंग राठोर. हा माझा भाऊ आहे. काय दुःख होते मला आपल्याला ही माहिती कशी मिळाली? ही घटना मला माहिती, मी माझ्या हॉटेलवर होतो, मला फोनद्वारे माहिती मिळाली की तुझ्या भावाचा असं झाला. तर मी इन्क्वायर केलो या गोष्टीला की खोटी माहिती असेल म्हणून. पण नंतर एक दोन अजून फोन आलेत त्यावेळेस मला खरं वाटलं. त्यावेळेस मी माझ्या मुलाला घेऊन स्वतः मी घटनास्थळी गेलो. तोपर्यंत तिथं कोणीही नव्हतं, कसा पंचनामा झाला नाही, कसली प्रकारची माहिती मिळाली नाही, कोणी उडलं काय उडलं कसंही नाही. फक्त त्या हॉटेलला फक्त CCTVमध्ये काही झालेली आहे म्हणजे ही घटना. त्या घटनेच्या आधारित कोण आहे आरोपी काय नाही त्याच्यावर सविस्तर गुन्हा दाखल करून जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही मुख्य मागणी प्रशासनाकडे आपली काय असेल? प्रशासन हा गरीब माणूस आहे माझा भाऊ, असं काय लय मोठा हे नाही काय नाही. स्वतः अंडा आमलेटचा गाला चालवून पोट आपली परिवाराचा उपजीविका भगवीत होता. त्याच्यामध्ये हा जरा परिवाराचा पुरा उद्ध्वस्त झालेला आहे आणि सांगू इच्छू तेवढं जास्त हे आहे कमीच आहे. घरचा मेन माणूस हाच आहे करता धरता. आणि याच्या सोबत आता कोणी नाही. लहान लहान लेकरं आहेत, मुलीचं लग्न करायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक मुलगा आहे, तसं लग्न करायचं. पालन पोषण हाच करत गेला. एक आमलेटच्या गाड्या लावून शिवाजी चौकामध्ये घरचा मुख्य करता धरता तोच आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन आली होती की नाही? पोलीस करते धरता आले आहेत पण खूप उशीर आलेत. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काय झालेलं आहे माहिती नाही. आणि त्याने आश्वासन दिलेलं आहे की गुन्हा दाखल करू द्या, पण फक्त आश्वासन दिलेलं आहे. जोपर्यंत त्याने गुन्हा दाखल करणार नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही. माझं नाव संतोष मुदखेड शिवाजीनगर निवासी आहो.